आज मी पत्रकार बंधूंना माझा महत्त्वाचा प्रश्न विचारला आणि गेल्या 30-35 वर्षाच्या राजकारणातली भूमिका त्यांच्या पुढे मांडली. मी लढावं की थांबावं याच्यामध्ये त्यांचा समाजामध्ये असणारा संबंध जोडलेला आहे. गावागावातल्या लोकांची माहिती त्यांना आहे. समाजात काम करू शकतो की नाही हे त्यांना माहीत आहे. जर हे सगळं त्यांना माहीत असेल तर माझे पत्रकार बंधू मला नक्की योग्य मार्ग सांगतील. म्हणून मी आज ही पत्रकार परिषद घेतलेली आहे. मी लढावं का थांबावं या दोन गोष्टीवर मी प्रश्न विचारला आहे. आपण ते आत्मसात करावं. तुम्ही शिवसेनेतून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आलेत. तुमच्या गटामध्ये आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची काही उमेदवारी जाहीर झाली आहे का? तुम्हाला असुरक्षित का वाटतंय? नाही, आमच्या समोर राष्ट्रवादी पक्षातले सगळेच उमेदवारी जवळजवळ जाहीर झालेले आहे आणि सगळे लोक कामाला लागले. मग मला जर वाटलं, अनेक लोकांची मागणी आहे की भाऊ तुम्ही याच्यामध्ये पडावर लढावं, तर ते म्हणत असतील तर मला त्या संदर्भात विचार करावा असं मला वाटलं, म्हणून मी ही भूमिका मांडली. उमेदवारातून अधिकृत जाहीर नाही आहे. उमेदवार अधिकृत जाहीर नसले तर अधिकृत बॅनर लावायची सुद्धा त्याला परवानगी नसते. दोन उमेदवाराचे एकत्र बॅनर लावून पक्षाच्या चिन्हानं पक्षाने गेल्या 15 दिवसामध्ये त्यांच्यावर कोणतीही कारवाई केलेली नाही. त्याच्यामुळं मी त्यांना अनधिकृत म्हणू शकत नाही. शक्ती प्रदर्शन करणं प्रत्येकाचा अधिकार आहे. तिकीट मागण्यासाठी शक्ती प्रदर्शन केलं नक्की. बॅनर लावण्यात गैर काय? नक्की शक्ती प्रदर्शन करण्यामध्ये गैर काहीच नाही. पण 50-50 कार्यकर्त्यांमध्ये हेच उमेदवार आहे या पक्षाच्या प्रमुख नेत्याने सांगणं हे सुद्धा त्याच्यामध्ये चुकीचं असू शकत नाही असं आपण म्हणू शकत नाही. नेत्याला चुकीचं काढायचं मत नाही, पण त्यांनी जाहीरपणे दरवाजाच्या आतमध्ये कार्यकर्त्यांना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना तशा सूचना दिलेल्या आहेत आणि त्यांच्या सूचनेप्रमाणेच काम चालू आहे. तुमच्या विरोधात उमेदवार तुम्ही म्हणता जाहीर झाला आहे तो नेत्याच्या घरातला आहे. घराणेशाहीबाबत तुमचं काय म्हणणं आहे का? नाही, त्या संदर्भात घराणेशाही या संदर्भात मी आज काय बोलणार नाही आणि आज त्याची बोलायची मला आवश्यकता वाटत नाही. जेव्हा नक्की माझी भूमिका निश्चित होईल त्याच्यानंतर मात्र मला काय मत असेल तर आपल्याशी बोलेल. तुमचे नेते शिवाजीराव पाटील यांच्याबाबत काय भूमिका आहे? त्यांचे बाकी जे त्यांचे कार्यकर्ते आहेत त्यांना पण डावलं जाते का तुमच्या जागा? हो, तशी परिस्थिती आहे. त्यांच्यासोबत असणाऱ्या कार्यकर्त्यांबद्दल तेवढं सन्मान हवा आहे, तेवढा सन्मान करायला हे प्रमुख नेतेगण असतील ते तयार नाहीत. ही वस्तुस्थिती आहे. तुमच्याप्रमाणे आढावा पाटलांची पण घुसखोट होती का? नाही, त्यांची घुसमट होण्याचं कारण नाही, कारण ते आणि वळसे पाटील मित्र आहेत. ते त्यांच्याशी अनेक सलोख्याचे संबंध आहेत आणि त्यांच्यामुळं त्यांच्या घुसमटची विषय नाही. पण त्यांना आम्हाला न्याय देता येत नाही हे मात्र नक्की दिसतं आहे. मैत्रीमुळं कार्यकर्त्यांना न्याय देता येत नाही अशी परिस्थिती आढळरावरती आहे. तुम्ही निर्णय घेताना आढळराव पाटलांना विश्वासात घेणार का? त्यांचं म्हणणं ऐकणार का? ऐकणार. त्यांचंही म्हणणं मी याच्यानंतर पत्रकार परिषदेनंतर त्यांना भेटणार आहे, त्यांना विचारणार आहे, दादा अशी अशी भूमिका आहे, मला जे सगळं चित्र मतदारसंघात पाहायला मिळतं आहे ते असं आहे, त्याच्या संदर्भात मी काय निर्णय करावं त्यांची भूमिका मी ऐकणार आहे. तुमचं जर म्हणणं आहे तुमच्या विरोधात उमेदवारी फायनल झाली आहे तर तुमच्याकडे एकतर पक्षांतर किंवा अपक्ष हे दोनच पर्याय उरतात. नाही, माझ्याकडं दोनच पर्याय आहे. एकतर या सगळ्या गोष्टीचा सन्मान करून, नेत्यांचा सन्मान करून थांबणं, अन्यथा लोकांचा जनहिताचा रेटा म्हणून लढावं. हे दोनच पर्याय माझ्याकडे शिल्लक आहे. इथे राज्यात रात्रीत नेता बदलण्याची परिस्थिती असताना तुम्ही नेत्यांचा सन्मान करून थांबण्याची ही परिस्थितीला धरून नाही. गेल्या 25 वर्ष मी गॉडफादर शिवाय राजकारण करत नाही. वळसे पाटलांच्या बरोबर मी 25 वर्ष राहिलो. वळसे पाटलांबरोबर प्रामाणिक आणि त्यांना आवडेल तेच पद्धतीने काम करत राहिलो. आवडेल आणि समाजाला योग्य असेल ते काम करत राहिलो. आढळराव पाटलांच्या बरोबर 10-11 वर्ष काम करतो आहे. त्यांच्यासाठीच काम करणारा नेता म्हणून कदाचित आम्ही आणि देवेंद्र सेठ सगळे असे कार्यकर्ते आम्ही एकत्र काम करणारे होतो. देवेंद्र सेठ 92 सालापासून व्यवसायामध्ये मोठ्या प्रमाणात व्यवसाय गेले. ते हजारो करोडो रुपयाची आज त्यांची कंपनी उभी आहे. आम्ही मात्र संघटनेत काम करत आजही याच ठिकाणी आहे. हिस्ट्री रिपीट अगेन असं म्हणावं लागेल का? 2012 साली माताजी पोकरकरांच्या उमेदवारीवरून तुमचे वळसे पाटलांवर वाद झाले होते आणि आता विवेक वळसे पाटलांच्या उमेदवारीवरून वादाची चिन्ह दिसत आहेत. नाही, माताजी पोकरकर यांच्या उमेदवारीवरून कधीच वाद झाला नाही. वाद असा होता का वळसे पाटलांनी मला मंचरमध्ये उभं राहायला सांगितलं होतं
वळसे पाटलांनी मला मंचरमध्ये उभं राहायला सांगितलं होतं आणि माझी तिथं मंचरमध्ये लढायची सुद्धा तयारी होती. त्यांना ते मला देण्यामध्ये यशस्वी झाले नाहीत. त्यांना काही अडचणी आल्यात, त्याच्यामुळे ते देऊ शकले नाहीत. आताची परिस्थिती काय? तुम्हाला आता सांगितलं होतं, शब्द दिला होता उमेदवारीचा? उमेदवारी म्हणून मी नाही, पण मी त्यांना विनंती केली, परिस्थिती सांगितली आणि त्या परिस्थितीनुसार ते म्हणाले होते की आपण सगळेजण बसून योग्य डिसिजन करू. पण बसण्या अगोदरच सगळ्या प्रक्रिया पूर्ण केलेल्या दिसत आहेत आणि ऐकायला मिळतं आहे. एक माणसाने सांगितलं कदाचित मी ऐकू शकत नाही, पण 500 माणसांनी 100 माणसांनी सांगितलं तर मला ऐकावं लागेल. ते मी ऐकलं आहे. वळसे पाटलांबरोबर याबाबत काही चर्चा झाली? नाही, माझी झाली आहे, सविस्तर चर्चा मी त्यांच्याबरोबर केलेली आहे. त्यांनी मला सांगितलं होतं की आपण एकत्र बसून ठरवू. पण त्यांनी जेव्हा खाजगीत 5-50 जणांच्या बैठकीत सांगितलं का वेग फायनल आहे, तुम्ही कामाला लागा, त्यावेळेस ह्या गोष्टीवर पुन्हा पुन्हा त्या विषयावर बोलणं म्हणजे खूप लाचारीचं होतं आहे. म्हणून लाचारी करणं मला जास्तचं परवडणारं नाही. तुम्ही आता जनतेत जाणार आहात, जनतेची प्रतिक्रिया घेणार आहात. जनतेने जर तुम्हाला आग्रह केला लढायचा तर अपक्ष लढणार की एखाद्या पक्षाची साथ घेणार? नाही, मी तेच विचारणार आहे जनतेला, मी काय करावं, लढावं का थांबावं? ते म्हणाले लढा, तर कसं लढावं? ते जसे सांगतील तसं करा. माझं काय